नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईत विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक. भारतीय अर्थव्यवस्थेवर सखोल चिंतन. माजी अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात काँग्रेसच्या वतीने चर्चासत्र. आजची भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर भव्य चर्चा. सांगली परिसरातील घरात पाळलं बेकायदेशीररित्या श्वान ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला. महिलेकडून महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास बेदम मारहाण. महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. मुंबई मंत्रालयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुस्तकाचं प्रकाशन. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परिवर्तनाचा वाटसरू या पुस्तकाचे प्रकाशन. अमरावतीत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. 4 दिवस दारूबंदीचा आदेश रद्द. मतदानाच्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत राहणार दारूबंदी. कोल्हापुरातील नांदणीत माधुरी हत्तीण परत येणार. माधुरीचे नांदणी मठात सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू. भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये युनिफेरो कंपनीत मॅंगनीजचा मोठा ढिगारा कोसळून दुर्घटना. ढिगाऱ्याखाली दबून 3 महिला गंभीर जखमी. कामगारांनी तात्काळ खासगी महिलांना रुग्णालयात केलं दाखल. पालघरच्या कांचनगिरी अपार्टमेंट या इमारतीत वीज पुरवठा खंडित. अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं लिफ्टमध्ये महिला अडकली. अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल. भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुलं झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दर्शनासाठी पहिल्या 7 दिवसांची ऑनलाईन बुकिंग पूर्ण. नवीन नोंदणीला तात्पुरती स्थगिती. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.